बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूर गणपती आगमन मिरवणुकीवरून गणेश मंडळ आणि पोलीस प्रशासन आमने-सामने आलेत। साऊंड सिस्टीम लावून आगमन मिरवणूक काढायची असेल तर सर्व मंडळांनी एकाच दिवशी मिरवणूक काढावी अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे। तर पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढणाऱ्या मंडळांना इतर दिवशी आगमन मिरवणूक काढण्याची मुभा देण्यात आली आहे। मात्र पोलिसांच्या या भूमिकेला गणेश मंडळांनी विरोध दर्शवलाय। मंडळांनी याआधी साऊंड सिस्टीमचं बुकिंग केल्यानं आता एकाच दिवशी मिरवणूक काढणं शक्य नसल्याचं या मंडळांचं म्हणणं आहे। याच पार्श्वभूमीवर गणेश मंडळ आणि जिल्हा प्रशासनाची आज बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। पोलीस प्रशासन गणेश मंडळांना काही सूचनाही करणार आहे। त्याचबरोबर गणेश मंडळांचे प्रश्न देखील या बैठकीमध्ये समजावून घेतले जातील। जिल्हा प्रशासन ज्या सूचना करतो ते गणेश मंडळ मान्य करतात का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। या बैठकीसाठी शहरातील चारही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि सर्व व्यावसायिक या संबंधाने हजर होते। यामध्ये डॉल्बीचा आणि साऊंड सिस्टीमचा वापर हा डेसिबलच्या मर्यादेमध्ये करावा आणि स्ट्रक्चर हे मर्यादित असावेत, वाहतुकीला आणि मिरवणुकीला अडथळा होणार नाही, ते अडकून राहणार नाहीत मिरवणुकीच्या मार्गावर, अशा पद्धतीनं त्यांनी मर्यादित स्ट्रक्चर्स हे ठेवावेत। अशा पद्धतीनं या सर्व व्यावसायिकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, कोल्हापुरात नेमकी मिरवणुकांची परंपरा काय आहे आणि पोलिसांना आताच यावरून आदेश देण्याची गरज का पडली आहे? काय कारण आहे त्यामागचे? माधवी, आपण जर बघितलं तर कोल्हापूर हे राज्यातील एकमेव शहर आहे की ज्या शहरामध्ये गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक देखील खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात होत असते आणि विसर्जन मिरवणूक देखील होत असते। आणि त्याचमुळं पोलीस प्रशासनाने या ठिकाणी गणेश मंडळांना सूचना केलेल्या आहेत की जर तुम्ही साऊंड सिस्टीम लावून जर तुम्ही गणपती बाप्पाचं आगमन करत असाल तर तुम्हाला एकाच दिवशी हे आगमन सोहळा आहे तो करावा लागेल। आगमन सोहळा हा एकाच दिवशी होतो, मात्र आपण राज्यभरातले जर गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणुकीचा जर आपण जर अंदाज घेतला तर त्या एक दोन दिवस आहेत ते विसर्जन मिरवणूक चालतात आणि त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि याच्यासाठीच आपण जर बघितलं तर कोल्हापूर पोलिसांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला की विसर्जन मिरवणूक देखील ही एकाच दिवशी तुम्ही संपवावी अशा पद्धतीचे सूचना आहेत त्या मंडळांना केलेल्या आहेत। आणि याच सगळ्या संदर्भात गणेश मंडळ आहेत ते नाराज झालेले आहेत, कारण याच्या आधी जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिरवणूक आहेत त्या चालू होत होत्या, त्या राहत होत्या, मात्र आता एकाच दिवसाचा अट्टहास का केला जातोय अशा पद्धतीची विचारणा देखील या ठिकाणी मंडळांच्याकडून केली जाते। आज या संदर्भात महत्त्वाची बैठक आहे ती जिल्हा प्रशासनासोबत आहे आणि त्यामध्ये काय निर्णय होतो हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण गणेश मंडळांचं म्हणणं आहे की हे एका दिवशी विसर्जन मिरवणूक संपेल असं आपल्याला वाटत नाही किंवा संपतील असं शक्य नाही आणि त्यामुळं आज जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल आणि गणेश मंडळांना जे पोलीस आहेत ते काय सूचना करतात, त्यांचं पालन कशा पद्धतीनं होतं हे देखील खूप महत्त्वाचं आहे। मात्र राज्यभरातील गणेश उत्सव हा शांततेत या ठिकाणी पार पडावा याच्यासाठी प्रशासन असेल आणि गणेश मंडळ असतील यांनी दोन्ही बाजूने या ठिकाणी सामोपचाराची भूमिका घेणं खूप गरजेचं आहे। माधवी, विजय, आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी।